कर्टन लागणार आहे, कर्टन प्लॅनिंगमध्ये लागणार आहे. आशिष सक्ते विल बी इन फ्रंट ऑफ कर्टन आणि तोपर्यंत आम्ही इथे पुढे जे सिंगिंग आहे त्याची प्रिपरेशन. माझ्या मनात जो विषय आला होता तो खरं तर राजकारण होता. म्हटलं विषय काय निवडायचा, तर आपण राजकारण हा विषय निवडूया. मग नंतर लक्षात आलं की राजकारण विषय निवडण्याचे बरेच धोके आहेत. म्हणजे कुणाला काय आवडेल हे काही सांगता येत नाही, आणि ज्यांना जे आवडणार नाही त्यात आपण का मरा या विषयानुसार. म्हणून मी राजकारण हा विषय ड्रॉप केला आणि मग मी जरा नवीन विषय घेतला. तसा विषय राजकारणाशी निगडीतच आहे, जवळच आहे, पण थोडासा वेगळा आहे. कॅन यू गेस दी नेम ऑफ द सब्जेक्ट? राजकारणाच्या जवळ जाणारा विषय आहे, भटकी कुत्री. तुम्हाला कधी कुठल्या कुत्र्याने पळवलंय का? हा, पळवलंय ना. मग कोण जिंकलं? कुत्र्याने पळवलं तर कोण जिंकलं? कुत्रा जिंकला ना. व्हेरी गुड. असाच माझा मित्र आहे, खरं अमित आहे, पण अमितचं नाव नको घ्यायला, नंतर तो खरंच काहीतरी करायचा मला, त्याच्यामुळे अमितचं नाव नको घ्यायला. सो असं माझ्या पण मित्राला एका कुत्र्याने जाम पळवलं, आणि पळवलं आणि चावला पण. मी त्याला घेऊन डॉक्टरकडे गेलो. डॉक्टरकडे समोर बसलो होतो त्याच्या. सो इंजेक्शन देणाऱ्या डॉक्टरांनी पहिला प्रश्न विचारला की कुत्रा सध्या काय करतो. माझा मित्र पण चावट माझ्याकडे बघितलं, म्हटलं अरे मी काय करतोय नाही विचारलं, कुत्रा काय करतोय असं विचारत होते. सो थोडा नाही कुत्रा काय करतो ते तुम्ही सांगा. म्हटलं अहो कुत्रा काय करतो, कुत्रा आता काय असेल तिकडे पडला असेल कुठेतरी, काहीतरी ह्याला चावून काय होणार आहे, पण तुम्हाला कशाला पाहिजे कुत्रा काय करतोय. डॉक्टर म्हणाले की नाही, किती इंजेक्शन द्यायची हे कुत्र्याचं काय झालं याच्यावरती आम्ही ठरवतो. म्हणजे कुत्रा जर का इतर लोकांना पण चावत असेल तर 4 इंजेक्शन घ्यायची. कुत्रा समजा आता कोणालाच चावत नसेल, नॉर्मल कुत्रा असेल तर 2 इंजेक्शन घ्यायची. आणि म्हटलं कुत्रा मेला असला तर? म्हणाल नाही, मग 7 इंजेक्शन घ्यायची. म्हटलं अहो हा मेला तर? म्हणाल नाही, मग कुत्र्याला 14 इंजेक्शन द्यायची. जगामध्ये अशी एकमेव मेडिकल टेस्ट असेल की जी स्वतःवरती न करता स्वतःला इंजेक्शन किती द्यायची हे कुत्र्याला टेस्ट करून सांगितलं जातं. कुत्र्याचं काय झालं याच्यावरनं तुमची नंबर ऑफ इंजेक्शन ठरतात, अशी एकमेवच मेडिकल टेस्ट असतील. असो, कुत्र्यापेक्षाही सगळ्यात जास्त खतरनाक असतात ते कुत्र्यांना पाळणारे. म्हणजे कुत्र्यांना पाळणारे म्हणजे जे स्ट्रीट डॉग किंवा भटकी कुत्री आहेत यांच्यावरती प्रेम करणारी माणसं, ती भयंकर डेंजरस असतात. आमच्याकडे एक ताई आहेत, म्हणजे त्या सगळ्या कुत्र्यांना असं खायला वेळेला देतात. त्यांचा असा मोठा रूट आहे, त्या रूटवरती असं रोज कधीतरी त्यांची दुपारची वगैरे वेळ असते, असे ते निघतात, अशी हातामध्ये एक प्लॅस्टिकची पिशवी, एक काठी वगैरे घेऊन असं कुत्र्यांना ते देत असतात. एखादा लंगडा कुत्रा असला की त्याला प्रेमाने वगैरे देतात असं. पण त्याचे दुष्परिणाम असे झाले की ताई जेव्हा गाजर, मुळा असं घ्यायला पण जेव्हा बाजारात जातात तेव्हाही कुत्रे त्यांच्या मागे मागे येतात. ताई आपल्या काठी घेऊन त्यांना ए सोन्या, ए मोन्या, चल बाजूला 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 असं करत त्यांच्या मागे धावत असतात. एकदा तर विचारूच नका. एकदा तर आमच्याकडे कोणीतरी वारलं, त्या बिचाऱ्यांना खाली आणलं, त्या बाई नमस्कार करायला गेल्या तर पाठोपाठ 4 कुत्रे. ते बाई पण तिकडे काठी घेऊन ए सोन्या मोन्या बाजूला वारे गेलाय तो आता वगैरे असं त्याला सांगत होते कुत्र्याला. एनिवेज, एकदा तर गंमतच झाली. एकदा मी असंच माझी गाडी पार्क करत होतो, बाई मागणं आल्या आणि बाई अरे सोन्या कुठे गेला. मी आपलं स्वतःला म्हटलं अरे नक्की कोणाला बोलवत आहेत. बघितलं तर समोर एक कुत्रा होता. त्या सोन्याला बिचारायला घेऊन त्या बसल्या, त्या सोन्याला चाटत होत्या, सोन्या त्यांना चाटत होता, जे काही त्यांचं चाललं होतं आपापसात ते. तर त्या बाईंना कुठे सांगणार की सकाळी तुमचा सोन्या छानपैकी गटारात लोळत होता म्हणून. त्यांना सांगितलं असतं त्यांनी माझ्या अख्ख्या खानदानाचा उद्धार करून त्यालाही गटारात टाकलं असतं. त्यामुळे म्हटलं वा छान तुमचं छान चालू आहे वगैरे वगैरे. एनिवेज, मला काय तशी म्हणजे काय म्हणतात ते कुत्र्यांबद्दल हे नाही आहे, पण बिचारे कुत्र्यांना जे भूतदया उगाच दाखवतात त्यांच्याविषयी जरा त्रागाच आहे. आणि त्याच्यात सुद्धा असं आहे ना की हे सगळे कुत्रे असे वेगळ्या वेगळ्या पद्धतीने भांडत असतात. कसे भांडतात, काय भांडतात तुम्हाला कधी कळतच नाही. एकदा तर टीव्ही वरती शो चालू आहे, न्यूज आयटम, का खालती कुत्रे ओरडतायत हेच मला बराच वेळ कळत नव्हतं.
काय आलं? हा म्हणजे रिपब्लिक टीव्ही असं म्हणायला पाहिजे, पण यू नो सध्या काय आपण का मरा ना शेवटी असं आहे ते. सो एकदा तर रात्री कुत्रा भुंकायला लागला. मला वाटलं की हिमेश रेशमियाच गातोय. इतका त्या कुत्र्यांनी इतका भयंकर उच्चार मांडलेला आहे की काही विचारू नका. मागच्या महिन्यात काय झालं की एक 2-3दा जरा उशिरा येण्याचा योग आला. भरपूर कामही असतं मला. हे सांगण्याचा एक तुम्हाला प्रयत्न करतो मी, भरपूर कामं पण करतो मी. रात्री जरा उशिरा ऑफिसमधनं वगैरे आलो होतो. नेहमीसारखेच 2-4 कुत्रे मागे पडले. आमच्याकडे एक अलेक्झांडर नावाचा प्राणी आहे. बरं, अलेक्झांडर हे कुत्र्याचं नाव नाही आहे, अलेक्झांडर हे माणसाचं नाव आहे. आता त्याचं नाव अलेक्झांडर काय आहे तर तो इतका कुत्र्याचा प्रेमी आहे की आमच्या इथल्या एका लहान मुलाने त्याचा अलेक्झांडर नावाचा कुत्रा वारल्यानंतर याला अलेक्झांडर असं नाव दिलं. याचं खरं नाव काय आजपर्यंत लोकांना माहिती नाही. याला सगळे लोक अलेक्झांडर म्हणूनच बोलवतात. सो मी आलो रात्री उशिरा, असं थोडासा 4-5 कुत्री माझ्या मागे लागली आणि सुदैवाने तिथे अलेक्झांडर होता. अलेक्झांडर म्हणाला की अरे नाही नाही तुम्ही काय काळजी करू नका, ही कुत्री काय चावणार. ते आपल्या माझ्या पायापर्यंत आली होती कुत्री. तुम्हाला ही सगळी चांगली कुत्री ती काय तुम्हाला चावणार नाही. म्हटलं अलेक्झांडर थँक्यू सो मच, तुझ्यामुळे मी बचावलास की तू सांगितलंस ही सगळी चांगली कुत्री आहेत वगैरे, ही चावत नाही. ठीक आहे. अलेक्झांडरचा एक किस्सा सांगतो. एकदा अलेक्झांडर एका कुठल्या तरी अशा पडक्या जागेवरनं 3 कुत्र्याची पिल्लं घेऊन आला. अशी आपल्या हातामधनं 3 कुत्र्याची पिल्लं अशी दुरून तो दिसत होता. आमच्या सोसायटीचा वॉचमन मला बघून म्हणाला वो देखो 4 कुत्ते आ रहे. सो असं आमच्या अलेक्झांडरची ख्याती होती. मग अजून काही दिवसांनी माझं काम परत वाढलं. काही दिवसांनी परत मी रात्री थोडासा उशिरा येत होतो आणि परत काही 2-5 कुत्रे परत माझ्या पाठीमागे लागले. त्यातला एक मला चावलाच. शेवटी तो भटका कुत्राच, त्याला काय कळणार ना. तो शेवटी मला चावलाच. त्यावेळेला पण तिथे अलेक्झांडर होता. अलेक्झांडरला म्हटलं अरे हा तर काय, हा चावला मला. म्हटलं अरे तू तर म्हणाले चांगले कुत्रे आहेत. थोडं नाही आपल्या सोसायटीत जे 40 भटके कुत्रे आहेत त्यातले 39 चांगले, हा एकटा नालायक आहे जो तुम्हाला चावला. म्हटलं अरे मी काय त्याचा आई आहे का बाप आहे जो मला माहिती आहे नालायक मुलगा आहे म्हणून. तुला आधी नको का सांगायला की हा नालायक आहे, तुम्ही ह्याच्यापासून वाचा म्हणून. एनिवेज चावला तर चावला. अरे हा प्रश्न अमित शहाणेकरांना यायला हवा होता की इंजेक्शन किती घेतली म्हणून. अजून घेतली नाहीत, अजून घ्यायची आहेत. मी तो कुत्र्याची टेस्ट चालू आहे. कुत्रा आता पुढे काय करतोय त्याच्यावरती अवलंबून आहे. हा इफेक्ट दिसतोय ना. हा करेक्ट. मी काय असा काय म्हणतात ते सीझन्ड स्टँडअप कॉमेडियन नाहीये, त्याच्यामुळे तुम्ही थोडंसं मला समजून घ्यावं अशी तुमची अपेक्षा आहे. थोडे बहुत हसलात तरी चालेल तुमची, माझी काय हरकत नाहीये. हे बघा जरा यांच्याकडनं शिका. ज्यांना चॅप्टर सोडून आता रिजनल काउन्सिलला यायचंय, करेक्ट, याच्यासाठी लोक किती टाळ्या वाजवतात, कुठल्याही जोक्सवरती असतात. याला खरी लॉयल्टी म्हणतात. हे म्हणतात पुणे चॅप्टर खरं. करेक्ट. सो मी काय म्हटलं की ठीक आहे, आता काय अलेक्झांडरवरती फारसा भरोसा ठेवू शकत नाही. आपण एक काम करूया, आपण यूट्यूबवरती जाऊन बघूया की बाबा नक्की कुत्र्याच्या म्हणजे भटक्या कुत्र्यांपासून कसं स्वतःला वाचवावं. सो तिकडे एक व्हिडिओ होता, हाऊ टू सर्व्हाइव्ह ए डॉग अटॅक. याला 15 मिलियन व्ह्यूज होते. हे मला कळलं की जगामध्ये मी फक्त एकटाच याचा विक्टीम नाही आहे. त्याच्यामध्ये असे एकूण 15 मिलियन लोक आहेत की ज्यांना हा त्रास आहे. मग थोडा सर्च केल्यानंतर मला कळलं की भारतामध्ये टोटल 3.5 कोटी भटके कुत्रे आहेत. 3.5 कोटी म्हणजे जर का 10 कुत्र्यांमागे एक पालक असं धरलं तर याचा अर्थ 35 लाख त्यांचे पालक आहेत. त्याच्यापैकी 2-3 जे आमच्या बिल्डिंगमध्ये राहतात ज्यांची माहिती मी तुम्हाला दिली. हा केवढा मोठा नंबर आहे तुमच्या लक्षात येईल, 35 लाख. पण तुम्हाला माहिती आहे का चीन, फिलिपिन्स वगैरे अशा देशांमध्ये भटके कुत्रे दिसत नाही. तुम्हाला कारण माहिती आहे, नीरजला माहिती आहे, नीरजने कारण सांगितलं होतं मला. तिथे चायनामध्ये भटका कुत्रा सकाळी दिसला की लगेच व्हॉट्सअपवरती मेसेज येतो, आज संध्याकाळी हॉट डॉग पार्टी. आणि नुसती हॉट डॉग पार्टी त्यांची साधी नसते. त्या हॉट डॉग पार्टीमध्ये तुम्हाला फक्त राईस दिला जातो आणि तो राईस जो असतो ना तो कुठल्याही
तो राईस जो आहे ना तो कुकरमध्ये किंवा मटक्यामध्ये शिजवत नाही. आता तो कशात शिजवतात ते तुम्हाला एव्हाना कळलंच असेल की त्याचं मग असं पोट कापून वगैरे त्यातनं तो राईस खाल्ला जातो. सो हॉटडॉग पार्टी अशी केली जाते. आता ह्या कल्पना नाही, सत्य आहे. तर नीरजने सांगितलं, नीरजला विचारा तुम्ही. सो त्या युट्यूबवरच्या व्हिडिओमध्ये लिहिलं होतं की कुत्रा तुमच्या मागे लागला की तुम्ही त्याला बिस्किट द्या. अरे रात्री 2 वाजता माझं जेवण झालेलं नसतं, यांना काय युट्यूबवाल्याला वाटतं की बिस्किट घेऊन फिरावं आणि त्याला बिस्किट द्यावं. आता कुत्रा मागे लागल्यानंतर तुमचं नक्की काय काय होतं हे त्यांना कोण समजावणार. आणि एवढं सगळं फाटलेलं असतं आणि त्यातनं बिस्किट काढून द्यायचं म्हणजे जरा टू मचच आहे. नक्की तुमच्याकडे भटका कुत्रा कोण ते तुमचं तुम्ही ठरवा. सो ते बिस्किट टाकून द्यावेत, बिस्किट द्या असं त्यांचं म्हणणं आहे. अरे बिस्किट द्या इथपर्यंत ठीक आहे, पण त्याचं नाव अलेक्झांडर ठेवलं असं 10 वेळेला बिस्किट दिलं तर माझंही नाव बदलून टाकतील हो. त्याला कोण जबाबदार आहे हे यांना कोण समजवणार या युट्यूबवाल्यांना. एनिवेज ठीक आहे. पुढे त्यांनी काय सांगितलं की म्हणे कुत्रा मागे लागला की तुमच्या हातातली जी काही वस्तू असेल ती तुम्ही फेकून द्या. म्हणजे कुत्र्याचं लक्ष विचलित होतं आणि मग तो त्याची एकाग्रता भंग झाली की तो तुम्हाला चावणार नाही. माणूस जेव्हा रात्री उशिरा घरी येतो तेव्हा त्याच्या हातात काय असतं? सर दारूची बाटली म्हणजे असं मग घरनं झाकलवून देतील हो मला. दारूची बाटली असं वरती घेऊन गेलो तर घरी. सो माणसाकडे काय असतो? फोन असतो. सो युट्यूबवाल्याचं असं म्हणणं आहे की माझा आयफोन हा नाहीये, पण म्हणजे ज्यांच्याकडे आयफोन येते ना आयफोन असं फेकून वगैरे द्यावा की काय त्या कुत्र्यांसाठी, नंतर त्याचा आयफोनचं काय करायचं माहिती नाही. एनी विच वेज सो पुढच्या वेळेला काय झालं, माझा जरा कॉन्फिडन्स वाढला होता. म्हटलं ठीक आहे, आता आपण युट्यूबवरचं लेक्चर वगैरे केलं, आपल्याकडे एवढा अनुभव आहे, तर आता भटका कुत्रा आला आपल्याकडे चावत म्हणजे भुंकत वगैरे वगैरे तर काय हरकत नाही, आपल्याकडे तर टेक्निक्स आहेत. पुढल्या वेळेला खरंच तसं झालं. अजून काही दिवसांनी सरांनी परत काम दिलं होतं. मी खूप रात्री परत उशिरा आलो. परत एक असेच 1-2 भटके कुत्रे मागे लागले. त्यातले एक अगदी असा जवळ आला माझ्या. मी म्हटलं की काय करावं. रस्त्यावरचा एक दगड उचलला आणि त्याची शांतता भंग व्हावी, एकाग्रता, म्हणून तो समोर फेकून मारला. समोर फेकून मारल्यानंतर बघितलं तिकडे 6 कुत्रे होते. आता माझ्या मागे 6 कुत्रे लागले होते. हो ना, कुत्र्यांना आता माझी बहुतेक सवयच लागलेली दिसतीये. सो असं बरेच दिवस होत राहिलं. सो आता शेवट करतो की असंच पुढल्या वेळेला परत एक कुत्रा असंच काहीतरी माझ्या मागे लागला. सो आता यावेळेला म्हटलं एवढ्या टेक्निक्स आपल्याला माहिती आहे, काहीतरी आपण आता वेगळं करावं. सो कुत्रा मागे लागल्यानंतर मी माझ्या खिशातनं एक छोटंसं कॉईन काढलं. म्हटलं आता छापा आला तर आपण असं करू, काटा आला तर आपण तसं करू, असं म्हणून मी मस्तपैकी हे उडवला. आणि तेवढ्यात कुत्र्याने जो एवढ्या जोरात भुंकला की नंतर ते नाणं कुठे पडलं हे मी बघितलंच नाही आणि जी धूम ठोकली ते डायरेक्ट घरी. सो होपफुली तुम्हाला भटके कुत्रे आवडलेले असतील. थँक्यू सो मच. समोर फेकून मारल्यानंतर बघितलं तिकडे 6 कुत्रे होते. आता माझ्या मागे 6 कुत्रे लागले होते. हो ना, कुत्र्यांना आता माझी बहुतेक सवयच लागलेली दिसतीये. सो असं बरेच दिवस होत राहिलं. सो आता शेवट करतो की असंच पुढल्या वेळेला परत एक कुत्रा असंच काहीतरी माझ्या मागे लागला. सो आता यावेळेला म्हटलं एवढ्या टेक्निक्स आपल्याला माहिती आहे, काहीतरी आपण आता वेगळं करावं. सो कुत्रा मागे लागल्यानंतर मी माझ्या खिशातनं एक छोटंसं कॉईन काढलं. म्हटलं आता छापा आला तर आपण असं करू, काटा आला तर आपण तसं करू, असं म्हणून मी मस्तपैकी हे उडवला. आणि तेवढ्यात कुत्र्याने जो एवढ्या जोरात भुंकला की नंतर ते नाणं कुठे पडलं हे मी बघितलंच नाही आणि जी धूम ठोकली ते डायरेक्ट घरी. सो होपफुली तुम्हाला भटके कुत्रे आवडलेले असतील. थँक्यू सो मच.